रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता इरावतीचं काहीतरी रूममध्ये सुरू असतं. नेहमीप्रमाणेच काही ना काही जपमाळा घेऊन बसायची आणि आता दरवाजा बंद करून तिचं हे सगळं काही सुरू असतं. तेवढ्यातच मालविका तिथे तिच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. मालविका म्हणत असते की हा घे नाश्ता. मालविकाला आता ती सांगत असते की एक काम आहे, ते काम पहिल्यांदा कर. कसलं काम, कशाबद्दल बोलताय? अरे आपल्याकडे दिवाळी आहे. दरवर्षी अक्षयच्या आवडीचा कंदील आपल्या घरात लावला जातो, पण यावर्षी ना तुझ्या आवडीचा कंदील या घरात लावला गेला पाहिजे. त्यासाठी तू अक्षयसोबत ना मार्केटमध्ये जा. मी आणि अक्षयसोबत मार्केटमध्ये जाऊ? पण ते जर कोणी काही बोलले तर? मग कोण बोलणार आहे असं इरावती विचारते. त्यावर मालविका म्हणते की ते दोघंजणं म्हणजेच रमाचे मावशी आणि काका जर मला जाण्यापासून अडवायला लागले तर काय करायचं? म्हणूनच तर मी तुला सांगते ना, तू आधी मार्केटमध्ये जायचं, मग अक्षयला मी मागवून पाठवते. मग तर झालं. हाच तर आपलं प्लॅनिंग आहे. तेव्हाच तर तुला बाहेर पडता येईल, नाही तर तुला काही बाहेर पडता येणार नाही. असं देखील आता इरावती ही मालविकाला सांगू लागते. मालविका म्हणते की ठीक आहे, पण आता मालविका आणि इरावतीचं बोलणं ना बाहेर उभं राहून मावशी आणि काका मुद्दामून ऐकत असतात, कारण त्यांना पुढचं प्लॅनिंग देखील करायचं असतं. कारण या आयुष्यामध्ये म्हणजेच रमाच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करायचं काम हिरावती आणि मालविका मिळून करत असतात. आणि हे चांगलंच आता ते मावशी आणि काकाला माहिती असतं. पण त्याचा मावशी आणि काकाला जेव्हा ह्यांचं प्लॅनिंग समजतं, तेव्हा मात्र दोघंही जण ठरवतात की आता शांत बसायचं नाही. इकडे रमाने केस वगैरे धुतलेले असतात, त्यामुळे रमाच्या केसात ना पाणी येत असतं. रमाला माहीत नसतं की मागे अक्षय उभा आहे. रमा आपले केस नुसते सुकवत असते. माहीत नसतं की मागे अक्षय उभा आहे. ती आपले केस असे उलट्या दिशेने परतवते, तेव्हा तिच्या केसातलं जे काही पाणी आहे ते अक्षयच्या अंगावर पडतं. अक्षय त्यावर ना आता रमासोबत भांडण करू लागतो आणि त्यानंतर त्यांचे असे छोटे छोटे टॉम अँड जेरी प्रमाणे भांडणं होत असतात. तर तेवढ्यातच ना तिथे आता आरोही येते. रमा आता त्या अक्षयला म्हणत असते की मी माझे केस धुतले आहे, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? अक्षय म्हणतो तू केस धुतलेस तुझे, पण पाणी माझ्या अंगावर उडतंय. एवढंही साधं कळत नाही का? मग पाणी उडलंय तर पुसून घ्यायचं, असं देखील रमाचं म्हणणं असतं. आता ह्यांचे वाद टोकाला वाढत चाललेले असतात. तेवढ्यातच तिथे आरोही येते आणि आरोही आता अक्षयला सांगत असते की आपल्याला ना लवकरच जायचं आहे. चला आपण मस्तपैकी शॉपिंग करून येऊया. म्हणजे आपण जेव्हा शॉपिंगला जाऊ ना, तेव्हा खरं तर आपल्याला मजा येईल आणि आपण आईलासुद्धा सोबत घेऊन जाऊया, असं देखील बोलणं ठरलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ठरतात ना, तेव्हा मात्र आता इकडे रमा म्हणत असते की ठीक आहे आपण जाऊया. आरोही खूप जास्त फोर्स करत असते, म्हणूनच तिने आता होकार दिलेला असतो. तर आता या सगळ्या गोष्टी तर एकदम व्यवस्थितपणे होत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इरावती अक्षयच्या रूममध्ये आलेली असते आणि इरावती तिथे येऊन अक्षयला सांगत असते की तुला कंदील घ्यायला जायचं आहे ना, मालविका ऑलरेडी मार्केटमध्ये गेलेली आहे, ती तुला तिथेच भेटणार आहे. तुम्ही लोक जाऊन शॉपिंग करा. तेवढ्यातच काका देखील तिथे येतात आणि काका रमाला मावशीची तब्येत बिघडली आहे, तिच्या पोटात खूप दुखते असं खोटं नाटं सांगतात. कारण काकांना सुद्धा रमाला घराबाहेर काढायचं असतं. कारण आता काकांना चांगलंच माहिती झालेलं असतं की हे सगळं काही प्लॅनिंग करून हे लोक करत आहेत, तर आपणही प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच मॅनेज करू शकतो. आणि म्हणूनच तीसुद्धा त्याला सांगत असते की चालेल मी येते, पण अगं आई आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना, आपण शॉपिंगला जाऊया, कंदील घेऊया पटकन आणि मग मग जा ना तू मावशीसोबत डॉक्टरकडे, असं देखील आता ती म्हणत असते. पण त्यावर तिला आता रमा समजावते आणि रमा तिला म्हणते की बाळा असं नसतं गं बाळा, जावं लागेल ना, तर मावशीची तब्येत ठीक नाही आहे म्हटल्यावर इकडे मात्र इरावतीला खूप जास्त आनंद होतो. इरावतीला जे हवं होतं ते तर आता असंच शक्य झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ती खूपच जास्त खुश असते. दुसरीकडे मात्र आता रमाला खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण आरोहीसोबत तिला मार्केटमध्ये जाता येत नसतं. मालविका ऑलरेडी मार्केटमध्ये पोहोचलेली असते. ती मार्केट इकडे तिकडे बघत असते आणि त्याच वेळेला आता तिच्या फोनवर इरावतीचा कॉल आलेला असतो आणि तू मार्केटमध्ये पोहोचली आहेस ना, थोड्याच वेळात अक्षयही तिथे येतोय, मग करा तुम्ही शॉपिंग जी काही करायची ती, पण यावर्षी तुझ्याच आवडीचा कंदील आणायचा, असं देखील आता ती सांगू लागते. आणि त्याच मार्केटमध्ये ना मुद्दामून आता पंकज काकासुद्धा गेलेले असतात आणि पंकज काका इकडे तिकडे फिरत असतात. त्यांचं लक्ष बरोबर मालविकाकडे असतं. मालविका काय करते काय नाही. रमा आणि त्याचसोबत मावशीसुद्धा त्याच मार्केटमध्ये असतात आणि जेव्हा त्या त्याच मार्केटमध्ये असतात ना, तेव्हा मात्र आता काय झालं, तुम्ही डॉक्टरकडे गेलात नाही का? डॉक्टरकडे जात होतो,
पण काय करायचं, ह्या मावशीचं ही नुसती इकडे तिकडे फिरवते, आम्ही डॉक्टरकडेच जातोय असं बोलूनच आता रमा जी आहे ती आता सावरायचा प्रयत्न करत असते. पण रमाला काहीतरी संशय येत असतो, कारण ना तिला माहिती असतं की आपली जी मावशी आहे तिला जर बरं वाटत नसेल ना तर ती अशी शांत बसणाऱ्यातली नाही आहे. तर दुसरीकडे मात्र अजूनही काम झालेलं नसतं, म्हणून जे काका असतात ना ते मुद्दामून रमा आणि मावशीला तिकडनं घालवून देतात आणि म्हणत असतात की जा पटकन तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या, डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. आणि असं बोलूनच आता डॉक्टरांकडे पाठवलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता काका जे आहेत त्यांचं लक्ष बरोबर असतं. तर इकडे मालविका एका शॉपमध्ये काही कंदील आणि त्याचसोबत पणत्यासुद्धा बघत असते. तिने त्या पणत्या हाताला सुद्धा लावून बघितलेल्या असतात आणि त्या पणत्या पुन्हा एकदा तिने तिथे ठेवलेल्या असतात आणि हे सगळं काही आता या काकांनी पाहिलेलं असतं. मग आता काका विचार करतात की मालविकाला जर या मार्केटमधूनच हकलून लावायचं असेल तर त्यासाठी एक आयडिया आहे, म्हणजेच हिच्यावर आपण चोरीचे आरोप करायचे. तिने पर्स आहे ना तिथेच टेबलावर ठेवलेली असते. इकडे तिकडे ती बाकी आता बघत असते, त्या माया लावायच्या असतात त्या सगळ्या काही त्या बघत असते. ज्या वेळेला तिला त्या माया वगैरे दिसतात ना तेव्हा इकडे तोपर्यंत संधी साधू काका जो आहे तो संधी साधू काका तिच्या पर्समध्ये मुद्दाम तिथल्या पणत्या उचलून भरतो आणि हे सगळं ना तो तिथे असणाऱ्या त्या बाईच्या मदतीनेच सगळं करत असतो. आणि जेव्हा हे सगळं काही होतं तेव्हा मात्र पर्स उचलून तिकडनं मालविका जात असते. पण ती शॉपमधली बाई जी आहे ना ती मालविकाला म्हणत असते की काय गं, एक पण पंती घेत नाहीस आणि बाकी पंत्या चोरून माझ्या घेऊन चालली आहेस का? तुला तर ना मी सोडणार नाही. मी कशाला चोरू तुमच्या पणत्या? नाही नाही मी असं काहीच करत नाही आहे, असं देखील मालविका आता तिला बोलत असते. पण मालविकाला ती बाई बोलते की नाही तू चोर आहेस, चोरी केलीस माझ्या पणत्यांची. इथल्या 7-8 पणत्या गायब झालेल्या आहेत. मग ती इकडे तिकडे पाहू लागते, सगळेच लोक जमलेले असतात. मग आता तिला असं वाटतं की आपल्या पर्समध्ये तर काहीच नाही, मग आपण उघडून का नको दाखवूया, म्हणूनच ती आता उघडून दाखवते. तर त्या पर्समध्ये ना पणत्या असतात आणि त्या पणत्या बघून ती सुद्धा चकित होते आणि ती विचार करते की या बॅगेत पणत्या आल्या तरी कशा. आणि त्याच वेळेला सगळीजणं मार्केटमधले तिच्यावर चिडलेले असतात आणि तिला तिकडनं जायला सांगतात. तर दुसरीकडे मात्र आता हिच्या म्हणजेच मावशीच्या पोटात दुखायचं अचानकपणे बंद झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता मावशी जी आहे ती पुन्हा एकदा मार्केटमध्ये येते आणि म्हणत असते की माझ्या पोटात दुखायचं बरं झालं आहे. रमा म्हणत असते की नक्की ना काहीतरी गडबड आहे, काय चाललंय तुमचं? शी एकदा सांगत असते पोटात दुखतंय पोटात दुखतंय आणि लगेच म्हणते की आता मला बरं वाटतंय, नक्की ना काहीतरी गडबड आहे. तर पंकज काका तिला म्हणत असतात की अगं ते सगळं जाऊ दे, आता तुझ्या मावशीला बरं वाटतंय ना, मग तू एक काम कर, मस्तपैकी शॉपिंग कर, इथेच थांब तू आणि ह्या वातावरणात रमायस ना तू, मग तू रमून जा, कंदील वगैरे बघ, तसंही तू शॉपिंग करायला येणारच होतीस ना. असं देखील आता काका जे आहेत ते आता रमाला बोलू लागतात आणि रमाला आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठीच काका आणि मावशी यांचे दोघांचेही प्रयत्नही यशस्वी ठरत असतात. त्यांनी मालविकाला तर तिथून हकलवून दिलेलं असतं. मालविका आता तिथे पुन्हा यायला घाबरत असते, कारण इकडचे लोक आपल्याला मारतील वगैरे, तर यासाठी तिची खूप जास्त धांदल उडालेली असते. दुसरीकडे इरावती तिला म्हणत असते घेतला का तुझ्या आवडीचा कंदील, तू तिथेच थांबा मार्केटमध्ये. मग घडलेला सगळा प्रकार मालविका इरावतीला सांगू लागते. मग ती म्हणते की मला वाटतंय या सगळ्याच्या मागे ना ते काका आणि मावशीच असणार आहेत, बाकी कोणीही नाही. मला माहिती आहे ना हे सगळं काही मुद्दामून घडवून आणतायत, पण तू तिकडनं कुठेच जाऊ नकोस, जास अक्षयसोबत मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग कर. तर मुद्दामूनच तिनं आता हे सगळं सांगितलेलं असतं. पण इकडे ना खूप मोठं टेन्शन जे आहे ना ते आता आलेलं असतं, ते म्हणजे इथे असणाऱ्या या मालविकाला. कारण मालविकाला माहिती तिथे मार्केटमध्ये कसे लोक तापलेले होते आणि आपण पुन्हा तिथेच जाऊ तर ती माणसं आपल्याला मारतील वगैरे, तर ती तेवढ्यापुरती इरावतीला हो हो असं म्हणते आणि लगेचच तिचा फोन ठेवते. इरावती म्हणते मला फोन लगेच ठेवायची गरज नाही आहे, सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव, कारण तुलाच तुझ्या आवडीचा कंदील आणायचा आहे, असं देखील इरावती आता मालविकाला म्हणते. आणि असं बोलून ती आता फोन कट करते. तिने आता फोन कट केल्यावर ती आता भयंकर अशी चिडलेली असते, कारण मालविकाला एवढंही काम सहज जमत नाही म्हटल्यावर काय बोलावं. दुसरीकडे आता मालविका खूप जास्त घाबरलेली असते, कारण तिला माहिती आहेत ना ही माणसं कशी आहेत, ती आपल्यासोबत काही करू शकतात. रमा आता एका कंदिलाच्या स्टॉलवर कंदील बघत असते आणि त्या स्टॉलवर नेमका
का अक्षय आणि आरोही सुद्धा येतात आणि रमाला बघून अक्षय तर चकित होतो आणि त्याच वेळेला आरोही म्हणते, आई तू आलीस का? चल बरं झालं, आपल्याला एकत्र तशी पण शॉपिंग करायचीच होती कंदीलची, आपण बघूया ना हा कंदील आपण घेऊया, असं देखील त्यांचं म्हणणं ठरत असतं. मग आता कोणता कंदील चांगला आहे यावर त्यांचं डिस्कशन होतं. खरं तर अक्षयला तिथे असणारा तो व्हाईट कंदील आवडतो. अक्षय म्हणतो की हा व्हाईट कंदील खूप सुंदर दिसतोय. मग रमासुद्धा इकडचा निळा कंदील छान दिसतोय असं म्हणते. असं बोलून आता त्यांच्या कंदील चॉईसची निवड जी आहे ती सुरू असते. पण जेव्हा ते कंदील निवडत असतात ना, तेव्हा मात्र आता म्हणत असतात की जाऊ दे, आपली आवड तर राहू देच, मग आता घ्यायचाच नाही आहे का कंदील, असं काहीसं त्यांचं सुरू असतं. पण त्याच वेळेला मात्र ना आता आरोही म्हणत असते की आपल्याला कंदील घ्यायचा आहे, थांबा, मला व्हायलेट कलरचा कंदील हवा आहे. आता आरोहीने सांगितलेलं असतं म्हटल्यावर रमा आणि अक्षय म्हणतात की आरोहीला जे आवडतं ना तेच आपण घ्यायचं. मग आता दोघांचे ठरतं आरोहीच्या आवडीचा कंदील आपण घ्यायचा, तो आवडीचा कंदील घ्यायचा ठरतो. मग आता आवडीचा कंदील काढून दिल्यानंतर इकडे मात्र तिचं लक्ष बाकी कंदिलांकडे सुद्धा असतं आणि मग ती त्या बाकी कंदिलांकडे सुद्धा बघत असते. मग तिचं ठरतं की चला आपण हे बाकीचे कंदीलसुद्धा घ्यायला हवेत आणि ती त्या दुकानदाराला सांगते की मला हे बाकीचे 6 कंदीलसुद्धा हवे आहेत. त्यावर रमा आणि अक्षय तिच्याकडे पाहू लागतात आणि तिला विचारतात की तुला हे बाकीचे कंदील कशाला हवे आहेत. त्याच वेळेला ती रमा आणि अक्षयला सांगते की काय आहे ना की हे दुसरे कंदील जे आहेत ना ते मला खूप जास्त आवडलेले आहेत आणि म्हणूनच आपण हे कंदीलसुद्धा घेऊया आणि त्याचबरोबर आपण या कंदिलांसोबत 7 वर्षांची जी दिवाळी आहे ती साजरी करायची आहे. कारण आपल्याला बाकी 7 वर्षामध्ये काही करता आलं नाही आहे ना, मग ही दिवाळी आपल्यासाठी खास असणार आहे. कारण या दिवाळीत माझे आई बाबा दोघंही जण एकत्र आहेत, तर मला ती दिवाळी खूप जास्त धूमधडाक्यात साजरी करायची आहे असं देखील आता ठरत असतं. आता या सगळ्या गोष्टी तर ठरत असतातच, मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता आरोहीला हसू येत असतं. अक्षय आणि रमा हे दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांना आरोहीचं म्हणणं ऐकावंच लागतं. म्हणजे आरोहीने त्यांना सांगितलेलं असतं, मी सांगते ना म्हणून तुम्हाला आता करावंच लागणार आहे, मग चला आता तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या, आपण दोघंही जण मिळून आता हे करूया. आणि त्यानंतर ते कंदील वगैरे घेतात. पूर्णपणे 7च्या 7 कंदील आता त्यांनी घेतलेली असतात आरोहीच्या सांगण्यावरनं. मग आता रमासुद्धा खूप जास्त खुश असते, कारण तिनेसुद्धा इतके वर्ष आपली दिवाळी कशी अक्षयशिवाय साजरी केली होती ते सगळे प्रसंग तिला आठवतात आणि आरोही जर उत्सुकतेने म्हणते तर आपण तिच्यासोबत ही दिवाळीचा सण जो आहे तो धूमधडाक्यात साजरा करूया असं देखील आता ठरून चुकतं. मग आता 7ही कंदील घेऊन आता ते मार्केटमधून जायला निघतात आणि त्यांना लांबूनच मालविका पाहते. मालविका जेव्हा आता त्यांना लांबूनच पाहते तेव्हा तिचा खूप जास्त संताप होतो, कारण तिला स्वतःला जायचं होतं कंदील आणायला, पण कंदील आणायला तिला जाता आलं नव्हतं, कारण मार्केटमध्ये तिच्यावर जे काही आरोप केले गेलेले होते चोरीचे, त्यावरून ती घाबरलेली होती. आता आरोही म्हणत असते की आई बाबा लवकर चालू करा ना, मला पाहायचा आहे कंदील कसा दिसतोय ते. मग आता 7ही कंदील घराला लावलेली असतात, सोबत लायटिंगसुद्धा सोडलेली असते आणि ते कंदील जेव्हा दाखवले जातात आरोही खूपच जास्त खुश होते. आरोही म्हणते, अरे वा, किती भारी दिसतंय ना हे, मस्तच, मला खूपच आवडलंय, यावर्षीची दिवाळी आपली एकदम भारी असणार आहे असं देखील आता ती म्हणत असते. मग आवडली ना तुला यावर्षीची दिवाळी, आपण ही दिवाळी अशीच साजरी करणार आहोत असं देखील आता त्यांचं ठरतं. अक्षय रमाला आता दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्याच वेळेला रमासुद्धा आरोहीकडे बघून तिला शुभेच्छा देत असताना अक्षयकडे सुद्धा एका नजरेनं बघत असते. तर आरोही म्हणत असते की आई बाबा तुम्हालासुद्धा खरंच खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. आणि त्याच वेळेला आता ती म्हणते सुद्धा की मला नाही अशीच दिवाळी दरवर्षी साजरी करायची आहे तुमच्या दोघांसोबत, आणि आता तुम्ही दोघंही कधीच वेगळे होणार नाही, तुम्ही दोघंही एकत्रच असाल हे मी समजते असं देखील ती आता म्हणू लागते. तर इरावती त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. तर इरावतीला मुद्दामून घाबरायला मावशी आणि काका तिथे हजर असतात. मावशी आणि काका मुद्दामून इरावतीची मजा घेऊ लागतात आणि इरावतीला म्हणत असतात की तुला काय वाटलं, तुझा हा प्लॅन सक्सेस झाला आहे का, असा कसा तुझा प्लॅन सक्सेस होऊ देऊ, आम्ही देखील तितकेच हुशार आहोत, समजलं का. आणि असं बोलूनच आता तुझा प्लॅन आम्ही तर असा चुटकीसरशी फ्लॉप केला आहे असं देखील म्हणू लागतात. आणि आम्ही काही झालं ना तरी रमा अक्षयला एकत्र आणणारच असं देखील ते म्हणतात. त्यावर मात्र आता इथे इरावतीची बोलती बंदच झालेली असते. तर एकताना लाडूसुद्धा आणलेला असतो आणि तो लाडू ना मुद्दामूनच ना आता तोंडात कोंबायचं काम
इथे मुद्दामून मावशी करत असते. मावशी म्हणत असते की आमच्या वाटेला जर गेलीस ना तर बघ, आम्ही रमाचे बॉडीगार्ड आहोत, तर बॉडीगार्ड म्हणून आम्ही रमाचं काम तर करणारच आहोत. तुला काय वाटलं, मालविकाला तू मार्केटमध्ये पाठवशील आणि तुम्ही शॉपिंग कराल का? इकडे रमा आणि अक्षयसुद्धा छान तयार असतात. त्यांनीसुद्धा आता ही खूप छान डेकोरेशनही केलेलं असतं आणि ते डेकोरेशन खूप जास्त आवडतं. खरं तर बाहेर जे कंदील असतात ना ते खूप छान दिसत असतात, 7ही कंदील. इकडे मात्र मुद्दामून जबरदस्तीने लाडू भरवला जात असतो, पण तो लाडू ती तोंडात सुद्धा घ्यायला मागत नसते. ती सरळ म्हणते की मला नको आहे, प्लीज लांब करा. इथे आता किल्ला बांधलेला असतो ना त्यालासुद्धा रमा, अक्षय आणि आरोही मिळून पूर्णपणे पणत्या लावतात, कारण तो किल्ला जो आहे तो सुद्धा खूपच सुंदर असा बनवलेला असतो. रमा, अक्षय, त्याचसोबत पार्थ आणि त्याचसोबत आरोही यांनी. आणि तो जो कंदील आहे त्याचा प्रकाश आणि त्याचसोबत या पणत्या या खूप सुंदर अशा दिसत होत्या. आणि हे सगळं बघून आता मालविकाला खूप जास्त राग येत असतो, कारण तिने ज्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी आता फ्लॉप होत असतात. तर पुढील भागामध्ये आता सांगण्यात येतं की तुलाच त्याला उठणं लावायचं आहे. उठणं लावायचा मान मालविकाला देण्यात येत असतो इथे. पण आता रमासमोर मुद्दामून मालविका मोठेबाजी करत असते, म्हणजे ती सांगत असते की माझा हक्क आहे, मी लावणार आहे. पण खरं तर रमा ही अक्षयची बायको अजूनही आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ती रमा आता पहिली उठलेली असते आणि रमा इकडे तिकडे पाहते. रमा आता विचार करते की चला फायनली अजून ती आलेली नाही आहे, तोपर्यंत आपण जे आहे ते अक्षयला उठणं लावून घ्यायचं, कारण शेवटी हा रमाचाच मान असतो आणि रमाला तो मान पटकवायचा देखील असतो, अक्षयला उठणं लावायचा. तिने आता इकडे मात्र जेव्हा जाग येते ना तेव्हा ती अजूनही झोपेतच असते मालविका. तर तिच्या डोळ्यावर पाणी शिंपडायचं काम इरावती करत असते आणि तिला म्हणत असते की जा पटकन. इकडे अक्षय म्हणत असतो की मालविका अजून आलेली नाही आहे, तर आपण ना आता उठणं जे आहे तुझ्या आईकडनंच लावून घेऊया. काय, माझ्याकडनं? असं रमा मुद्दाम बोलते. बरोबर अक्षय म्हणतो की हो तुझ्याकडनंच. आणि त्यानंतर आता दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.